नमस्कार. बाळजाबाईच्या नाकावर टिचून कृष्णा विजयी झालेली असते. त्यामुळे बाळजाबाईला खूपच राग आलेला असतो. तिची खूपच चिडचिड होत असते. त्यावेळेला जयकांत बाळजाबाईंना म्हणतो, बाळजाबाई अहो शांत व्हा. हे बघा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्यावेळेला लगेच बाळजाबाई जयकांतच्या सटकन अशी कानाखाली मारते आणि जयकांतला बोलते, जयकांत हे सर्व तुझ्यामुळे झालं. तुझ्यावरती मी विश्वास ठेवला होता, पण तू तर माझा घात केलास, घात. तेव्हा लगेच जयकांत बोलतो, मी आणि तुमचा घात केला? अहो काय बोलताय तुम्ही काकी साहेब, जरा बोलताना तरी विचार करा. अहो माझ्या मनात सुद्धा असं काही नाही. त्यावेळेला लगेच बाळजाबाई बोलतात, गप्प बस. अरे त्या कृष्णासमोर आज मला तोंडावर पडल्यासारखं झालं, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तेवढ्या तिथे अडळराव आलेले असतात. अडळराव आल्यानंतर बाळजाबाई बोलतात, हे बघा अडळराव, आता तोंडातून एकही शब्द काढायचा नाही. त्यावेळेला लगेच आढळराव बोलतात, नाही नाही, आता तोंडातून एकही शब्द काढणार नाही, कारण तुझ्या जखमेवरती मला मीठ चोळायचं नाही असं तुला वाटतंय, पण मला तुझ्या जखमेवरती मीठ चोळायचंच आहे. मला तुझी खरी लायकी दाखवायची आहे बाळजाबाई. आता तुमचं राज्य संपण्यात आलंय, संपुष्टात येत चाललंय. तेव्हा लगेच बाळजाबाई बोलते, या बाळजाबाईचं राज्य एवढ्या सहजासहजी संपणार नाही. तेव्हा लगेच आढळराव म्हणतात, राहा राहा, याच भ्रमात राहा, पण एक ना एक दिवस तुम्हाला तुमची खरी लायकी कळेलच. त्यावेळेला बाळजाबाईची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच आढळराव बोलतात, बाळजाबाई आज तुमच्या नाकावर टिचून कृष्णा विजयी झाली, कारण तिचा नवरा तिच्या पाठीशी उभा होता. पण तुम्ही काय केलं, तुम्ही तर माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. बाळजाबाई आजपर्यंत तुम्हाला पाठीशी घातलं ना, आता मात्र तुमचे खरे रंगरूप तुमच्या लेकासमोर येणारच, आणि कृष्णा तुमचा खरा चेहरा तुमच्या लेकासमोर आणल्याशिवाय गप्प राहणार नाही. हे ऐकल्यानंतर बाळजाबाईंना खूपच राग आलेला असतो आणि बाळजाबाई आढळरावांच्या कानाखाली मारायला जातात. त्यावेळेला आढळराव बाळजाबाईंचा हात धरतात आणि बाळजाबाईंना बोलतात, अशी हिंमत करायची नाही हा. पुन्हा जर का हात माझ्यावरती उचलण्याचा प्रयत्न जरी केलास ना बाळजा, तर तुला उद्ध्वस्त करेल. आणि तिचा जोरात हात आपटतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा बाळजाबाई मोठ्याने ओरडते, आज याची एवढी हिंमत, यांची हिंमत तर वाढतच चालले. बाळजाच्या पुढे बोलायची हिंमत वाढते. आता मात्र सोडत नाही एकेकाला. नाही या कृष्णाला आता कायमचं संपवलं तर नावाची बाळजा नाही. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, कृष्णा विजयी झाल्यामुळे ती अनुसयाला भेटायला आलेली असते. तिथे अनुसया असते. त्याच वेळेला लगेच अनुसयाच्या ती पाया पडते. त्यावेळेला अनुसया कृष्णाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते, कृष्णा, कृष्णा तू विजयी झालीस याबद्दल तुझे खरोखर खूप मनापासून आभार. त्यावेळेला लगेच अडळरावांचं लक्ष दुष्यंतकडे जातं. दुष्यंत पाठी उभा असतो. तेव्हा लगेच अडळराव म्हणतात, कृष्णे. त्यावेळेला कृष्णा पाठी वळून बघते तर दुष्यंत पाठी उभा असल्यामुळे कृष्णाला धक्का बसतो. त्यावेळेला लगेच दुष्यंत कृष्णाजवळ येतो आणि कृष्णाला बोलतो, कृष्णा हे सर्व काय चाललंय? कृष्णा, मला माझ्या आईचा किती राग येत असेल तरी सुद्धा हे सर्व मी मान्य करणार नाही या. माझा बाप ज्या बाई बरोबर फिरतो, ज्या बाई बरोबर तो राहतो, त्या बाई बरोबर तू स्वतः बोलतेस. अगं हा माणूस माझ्या आईचा संसार उद्ध्वस्त करतोय आणि तुला मात्र त्याचं काहीच वाटत नाही. या बाईमुळे आज माझ्या आईचा संसार अशा वळणावर येऊन बसलाय की तुला कळतंय ना. हे बघ कृष्णा, मी माझ्या आईवरती रागवलोय, तिच्या विरोधात उभा आहे, पण वेळ पडली तर मी तिच्या बाजूने सुद्धा उभा राहीन, कारण माझी आई आहे ती, हे विसरू नकोस. तेव्हा लगेच कृष्णा बोलते, अहो दुष्यंत सरकार ऐकून तरी घ्या. पण दुष्यंत मात्र काहीच ऐकायला तयार नसतो. शेवटी दुष्यंत तिथून रागारागाने गेलेला असतो. त्यावेळेला अडळराव बोलतात, कृष्णे, कृष्णे जा तू त्याच्या जवळ. तेव्हा लगेच कृष्णा बोलते, तुम्ही नका काळजी करू आबा, मी बघते काय करायचं ते. त्यावेळेला लगेच अनुसया बोलते, कृष्णा अगं दुष्यंतच्या मनात नको नको ते विचार येत आहेत. अगं त्याच्या मनात तुझ्या विरोधात नको नको तो संशय राहील, आणि बाळजाला तर हेच पाहिजे असतं. बाळजापासून आपण लांब राहिलेलंच बरं. कृष्णा, कृष्णा तू जा, तू तुझा संसार वाचव. आणि शेवटी तिथून कृष्णा घरी जायला निघालेली असते. त्याच वेळेला अनुसया अडरावांना बोलते, अहो अहो हे सर्व काय चालू आहे? अहो हे सर्व सगळं भयानक चालू आहे.
जर का दुष्यंतने कृष्णाला समजून घेतलं नाही तर? तेव्हा लगेच आढळराव बोलतात, अनुसये अनुसये तू शांत हो, तुला काहीही काळजी करायची गरज नाही. मी आहे ना, मी सर्व काही ठीक करेन आणि माझ्यावरती तू विश्वास ठेव, सगळं नीटच होणार. तेव्हा मात्र अनुसया बोलते, अहो सगळं काही नीटच व्हायला पाहिजे, नाहीतर सगळं काही हातातून निसते. तेव्हा लगेच आढळराव बोलतात, तुला काळजी करायची गरज नाही, मी आहे ना. तर इकडे दुष्यंत तावातावात घरात आलेला असतो आणि तो खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला कृष्णा तिथे येते आणि कृष्णा बोलते, अहो दुष्यंत सरकार, माझं ऐकून तरी घ्या ना. दुष्यंत सरकार, तुम्ही असा विचार का करताय? तुम्ही जर का माझं ऐकून घेतलं तर बरं होईल. त्यावेळेला लगेच दुष्यंत बोलतो, काय ऐकून घेऊ मी कृष्णा तुझं? काय ऐकून घेऊ, तूच सांग ना. कृष्णा, तू जे काही करते, जे काही वागतेस ते योग्य वागतेस का, याचा तरी विचार कर. तेव्हा लगेच कृष्णा बोलते, दुष्यंत सरकार, मी तुमच्याशी कधीही खोटं बोलले नाही, कधीच कोणती गोष्ट मी तुमच्यापासून लपवली नाही आणि विश्वासघात तर मी तुमचा कधीच करणार नाही. माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवावा एवढंच मला वाटतं. भूतकाळातील अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुमच्या समोर कधीच आल्या नाहीत आणि त्याच गोष्टी मला तुमच्या समोर आणायच्या आहेत. दुष्यंत सरकार, एक गोष्ट लक्षात ठेवा, या भूतकाळातील गोष्टी जर का तुमच्या समोर आल्या तर तुम्हाला खूप त्रास होणार, पण त्या त्रासात मी तुमच्या सोबत आहे, कधीच तुमची साथ सोडणार नाही. त्यावेळेला लगेच दुष्यंत बोलतो, असं काय भूतकाळातील रहस्य? त्यावेळेला कृष्णा बोलते, दुष्यंत सरकार, तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत आहात? तुम्ही जर का ऐकण्याच्या मनस्थितीत असाल तर नक्कीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. दुष्यंत सरकार, माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो, हो मी ऐकण्याच्या मनस्थितीत आहे. आणि कृष्णाने सर्व काही सत्य सांकेतिक भाषेमध्ये दुष्यंतला सांगितलेलं असतं. तेव्हा दुष्यंतला खूप मोठा धक्का बसतो. दुष्यंत बोलतो, नाही, हे असं होऊच शकत नाही, कारण माझी आई एवढ्या खालच्या तराला जाऊन वागूच शकत नाही, माझ्यावरती विश्वास ठेवा. त्यावेळेला लगेच कृष्णा बोलते, दुष्यंत सरकार, मी तुम्हाला सर्व सत्य सांगितलं. बाळजाबाईंचं हेच खरं सत्य आहे. बाळजाबाईंनी त्या अनुसया मॅडमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. खरं तर अहो आबांचं आयुष्य त्यांनीच उद्ध्वस्त केलं आणि तुम्हाला सुद्धा आबांपासून कायमचं लांब केलं. प्लीज प्लीज विश्वास ठेवा ना. त्यावेळेला लगेच मोठ्यानी दुष्यंत सरकार बोलतात, हे बघ कृष्णा, हे सगळं मला कसं काय पटेल? तेव्हा लगेच कृष्णा बोलते, मी तुम्हाला काही पुरावे जर का दिले तर तुमचा माझ्यावरती विश्वास बसेल? त्यावेळेला लगेच दुष्यंत बोलतो, हो, पण पुरावे तरी दे. काय पुरावे आहेत तुझ्याजवळ? त्यावेळेला लगेच कृष्णा बोलते, चला. आणि त्याच वेळेला तिने अनुसयाला फोन केलेला असतो आणि अनुसयाला सांगितलेलं असतं की मी तुम्हाला आता जसं सांगते तसं तुम्ही वागा. त्यावेळेला लगेच अनुसया बोलते, कृष्णा कृष्णा, पण हे सगळं आपल्या अंगाशी येऊ शकतं. तेव्हा लगेच कृष्णा बोलते, काहीही आपल्या अंगाशी येणार नाही. तुम्ही फक्त तिच्या समोर जा, जेणेकरून बाळजाबाई स्वतःच्या तोंडाने सत्य ओकतील. तेव्हा लगेच अनुसया बोलते, कृष्णा, तुझ्या संसारासाठी मी काही करेन, मग माझा जीव गेला तरी सुद्धा मला काहीच हरकत नाही. तेव्हा मात्र कृष्णा अनुसयाला बोलते, प्लीज तुम्ही असा विचार करू नका, तुम्ही फक्त तिथे जा. त्यावेळेला आढळराव बोलतात, अनुसये नको काळजी करूस. कृष्णा जर का तुला काही गोष्टी करायला सांगते तर त्यामागे नक्कीच काहीतरी तथ्य असणार, विश्वास ठेव माझ्यावरती. तेव्हा मात्र कृष्णाला खूपच आनंद झालेला असतो. तर इकडे बाळजाबाई समोरच बसलेली असते. त्याच वेळेला तिच्या समोर अनुसया येते. बाळजाबाईचं लक्ष जेव्हा अनुसयावरती पडतं तेव्हा मात्र बाळजाबाईच्या पायावर खालची जमीनच सरकते. त्यावेळेला बाळजाबाई बोलते, तू तू इथे काय करतेस? तेव्हा लगेच अनुसया बोलते, माझा संसार उद्ध्वस्त केलास, माझं सगळं काही माझ्या हातातून काढून घेतलंस. तुला काय वाटलं तुला सहजासहजी मी सोडेन? मी 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 आता तुला सोडणार नाही. तुला संपवायला मी आले, तुझ्या आयुष्याची वाट लावण्यासाठी मी आले. हे ऐकताच बाळजाबाई बोलते, त्यावेळेला तू माझ्या तावडीतून सुटलीस, त्यावेळेला मी तुला गोळ्या झाडून मारलं होतं आणि हा सगळा आरोप त्या आढळरावावरती टाकला होता. आणि तू काय केलंस? तू पुन्हा एकदा आलीस. तुला तर माझ्याच हातून मरायचं असेल तर त्याला मी तरी काय करणार? बरं झालं तू आलीस ते. आता तुला मी कायमचं संपवून टाकतो.
हे ऐकल्यानंतर दुष्यंतच्या पायाखालची जमीनच घसरकते. दुष्यंत स्वतःशीच बोलतो, म्हणजे आईने हे सर्व मुद्दामून घडवून आणलं. आई एवढ्या खालच्या थराला कशी काय उतरू शकते? त्यावेळेला लगेच कृष्णा दुष्यंतला बोलते, दुष्यंत सरकार, तुमच्या मनामध्ये काय खळबळ चालू आहे ना मला कळतंय. दुष्यंत सरकार, पण प्लीज हेच खरं आहे. अहो तुम्हाला माहिती नाही, आबांवरती या बाईने नाही ते आरोप केले. आबांना तुमच्यापासून लांब ठेवलं, त्यांना कायम दबावामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी म्हणतात ना, सत्याचं खरं रूप कधी ना कधीतरी समोर येतच आणि खोट्याचा पडदा फाश होतोच. शेवटी तुमच्या आईचा खरा चेहरा तुमच्या समोर आलाच. त्याच वेळेला लगेच अनुसया इकडे मोठ्याने बोलते, बाळजा, बाळजा, तू माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात आलीस आणि मला तू त्यांच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकलंस. बाळजा, मी तुला आता सोडणार नाही. त्यावेळेला बाळजा बोलते, तू काहीही कर, पण आता तू या घरात येऊ शकत नाहीस. त्यावेळेला लगेच अनुसया बोलते, मी तर या घरात येणारच आणि काही झालं तरी मी या घरात येणार. मला कोण अडवतंय ना ते बघू देत. तेवढ्या तिथे जयकांत, मीनाक्षी सर्वजण आलेले असतात. त्यावेळेला जयकांत बोलतो, काकी साहेब, हे सर्व काय आहे? कोण आहेत या बाई? तेव्हा लगेच मोठ्यानी अनुसया बोलते, जिला काकी साहेब बोलतोस ती तर तुझी खरी काकी साहेब नाहीच आहे. खरं तर अडररावांची पहिली बायको मी आहे, अनुसया अडरराव. हे ऐकल्यानंतर मोठ्यानी बाळजा बोलते, गप्प बस, तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याचं नाव तुझ्या तोंडातून घ्यायची? अगं तू दुसरी बाई आहेस, दुसरी. तेव्हा लगेच अनुसया बोलते, तुला चांगलंच माहिती आहे मी कोण आहे ते, आणि तू माझं आयुष्य बर्बाद केलंस. त्यावेळेला अनुसयाला बाळजाबाई बोलते, हो केलं मी तुझं आयुष्य बर्बाद, कारण मला या रांगणे पाटीलच्या घरची राणी बनायचं होतं. हे ऐकल्यानंतर दुष्यंत मोठ्याने बोलतो, वाह वाह, खरंच आई तुला मानलं पाहिजे. अगं तू एक स्त्री असून सुद्धा दुसऱ्या बाईचा संसार उद्ध्वस्त केलास आणि तिला त्या घरातून बाहेर काढून तू स्वतःचं राज्य निर्माण केलंस. आज तर मला तुझ्या या वागण्याची कीव येते, कीव. मला तर आज तुझी ही नाटकं बंद करावीशी वाटतायत. खरं तर मला कायमचं तुला लांब करावंसं वाटतंय. आई, तुला हे सर्व करताना काहीच कसं वाटलं नाही? त्यावेळेला लगेच बाळजा दुष्यंतच्या जवळ जाते आणि दुष्यंतला बोलते, दुष्यंत, मी काहीच केलं नाही. अरे या अडररावांनी फसवलं मला. अडरराव एक नंबरचे खोटारडे आहेत, खोटारडे. अरे त्यांनी या बाईशी लपडं केलं आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्यावेळेला अडरराव बोलतात, अगं बाळजा, किती खोटं बोलणार आहेस? अगं लपडं करण्याचा प्रश्नच काय, ती माझी पहिली बायको होती आणि तू काय करायचीस तुला माहिती आहे ना? तेव्हा लगेच बाळजात अडररावांच्या कानाखाली मारायला जाणार. तेवढ्यात मात्र दुष्यंत बाळजाच्या सटकन अशी कानाखाली मारतो आणि बाळजाबाईंना बोलतो, बस कर आई आता तरी. अगं तुझी ही नाटकं सर्व बंद कर, कारण तुझ्या नाटकांचा ना मला कंटाळा आला. आई तू असं का वागतेस? तू यांचा संसार उद्ध्वस्त केलास, माझ्या मनात माझ्या वडिलांविषयी राग निर्माण केलास. आई तुला हे सर्व करून काय मिळालं? खरंच तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाहीये आई. त्यावेळेला लगेच मोठ्याने दुष्यंत असं बोलताच बाळजा बोलते, दुष्यंत, अरे काय बोलतोयस तू? अरे या तुझ्या बापानी माझे किती हाल केले तुला माहिती आहे ना? अरे माझे हाल केले होते, मला मारायचा प्रयत्न करत होते, म्हणून तर तुला हॉस्टेलला टाकलं होतं. दुष्यंत, आणि तूच माझ्याशी असं बोलतोस? दुष्यंत, अरे ही बाई घरात आली म्हणून तर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्यावेळेला लगेच मोठ्यानी दुष्यंत बोलतो, गप्प बस. खरं तर त्यांचा अधिकार तू हिरावून घेतलास आणि तू ही सर्व नाटकं करतेस. त्यावेळेला लगेच दुष्यंत खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला मोठ्यानी दुष्यंत बोलतो, पुरे, आता मला हा विषय वाढवायचा नाही आणि आता हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. आणि आई, तू ह्यांचे सर्व अधिकार यांना द्यावेस एवढंच मला वाटतं. आणि दुष्यंत तिथून निघून जातो. त्यावेळेला बाळजा मोठ्याने बोलते, तुम्ही हे सर्व घडवून आणलेत ना आणि माझ्या लेकाला माझ्यापासून लांब केलंय, त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही जे आता करताय ना ते चुकीचं करताय आणि याची शिक्षा मात्र मी तुम्हाला देणारच, आणि याची शिक्षा दिल्याशिवाय मी अजिबात शांत बसणार नाही. तेव्हा मात्र मोठ्याने दुष्यंत बोलतो,
कृष्णा चल आपल्याला निघायचं आहे. त्यावेळेला कृष्णा बोलते दुष्यंत सरकार तुम्ही व्हा पुढे. आणि लगेच कृष्णा बाळजाबाईंना बोलते बाळजाबाई बघितलं शेवटी खोट्याचा पर्दाफाश झालाच. बाळजाबाई तुम्हाला किती वेळा सांगितलं दुष्यंत सरकारांचा नाद करू नका, नाहीतर एक ना एक दिवस तुम्ही तोंडावर आपटाल. बाळजाबाई आता सगळं काही संपल्याच जमा आहे आणि तुम्हाला कोणीच आता वाचवू शकत नाही. दुष्यंत सरकार तर तुमच्या थोबाडाकडे बघणार नाही. त्यावेळेला अनुसया कृष्णासमोर हात जोडते आणि कृष्णाला बोलतेस कृष्णा आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मला माझं आयुष्य परत मिळालं. कृष्णा मी सांगू शकत नाही, माझ्या आयुष्यात आज आनंद जो आहे ना तो तुझ्यामुळे आहे. तेव्हा मात्र कृष्णा बोलते पुरे आता मात्र हा विषय मला वाढवायचा नाही आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. त्यावेळेला आढळराव बोलतात कृष्णा अगं दुष्यंत तो खूपच नाराज असेल, फुटला असेल बिचारा. त्यावेळेला लगेच कृष्णा बोलते त्यांना सावरायला मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करताय. तुम्ही फक्त आता या बाळाचं काय करायचं नाही याचा विचार करा. इकडे दुष्यंत खूपच रडत असतो. त्यावेळेला कृष्णा त्याच्या जवळ येते आणि दुष्यंतला बोलते दुष्यंत सरकार मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, पण दुष्यंत सरकार मला एवढंच सांगा तुम्हाला त्रास होतो हे मला मान्य आहे, पण आज जे सत्य तुमच्या समोर आलंय त्यामुळे आबांशी आता कसं बोलायचं याची तुम्हाला लाज वाटते ना, त्यांच्या नजरेला नजर कशी मिळवायची याची तुम्हाला लाज वाटते ना. अहो बाप म्हणून ते कुठेच कमी पडले नाहीत, पण एक लेक म्हणून तुम्ही सर्व गोष्टीत कमी पडलात. दुष्यंत सरकार आता काय करायचं ठरवलंय. त्यावेळेला दुष्यंत बोलतो मला खरंच कळत नाही की काय करावं ते, पण जे काही आहे ते तुझ्या समोर आहे कृष्णा, आणि मी आता शांत बसणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर बाळजाचं खरं रूप समोर तर आलंय, पण दुष्यंत अनुसयाला तिचा हक्क मिळवून देईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.